कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात कडक ॲक्शन सुरूच आहे। राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून तब्बल 1 किलो 400 ग्रॅम वजनांचा गांजा जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुका शांततेत पार पडण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध अंमली पदार्थ विक्री विरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते। त्याच आदेशांच्या अंमलबजावणी दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना गोपनीय माहिती मिळाली। राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं राहणारा मोहन कृष्णात वाडकर ही व्यक्ती ॲपे पिकअप रिक्षातून गांजाची चोरटी विक्री करत असल्याची माहिती होती। या माहितीच्या आधारे LCBच्या पथकानं राशिवडे ते परिते रोडवर पाटील पोल्ट्री फार्म जवळ सापळा रचला। छापा कारवाई दरम्यान संशयित मोहन कृष्णात वाडकरला ताब्यात घेण्यात आलं। तपासणी दरम्यान त्याच्याकडून 1 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल फोन आणि ॲपे माल वाहतूक रिक्षासह एकूण सुमारे 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपीनं राशिवडे आणि आसपासच्या गावामध्ये गांजाची विक्री करत असल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, अशोक पवार, अमित सरजे आणि त्यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे।